नमस्कार, मी आरती कुलकर्णी। IBN लोकमत स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे। डॉक्टर्सनी त्यांचा सेवाभाव सोडून काही गैरवर्तन केलं तर डॉक्टर्स तुम्ही सुद्धा असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येते। पण आता सिस्टर्स तुम्ही सुद्धा असंही विचारण्याची वेळ आली आहे, कारण मुंबई आणि परभणी अशा दोन ठिकाणी सिस्टर्सनी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना वाऱ्यावर सोडून धिंगाणा घातला असा आरोप त्यांच्यावर होतोय। ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करण्याचं नर्सेसचं कर्तव्य असतं, जी हॉस्पिटल सायलेंट झोन म्हणून डिक्लेअर केलेली असतात, तिथे असे प्रकार होत असतील तर त्यावर कडक कारवाई व्हायला हवी अशी ही मागणी होतीये। आणि या निमित्तानं आपण हॉस्पिटलमध्ये नर्सेसचं वर्तन कसं असायला हवं, नर्सेसना काही सोयी सुविधा द्यायला हव्यात का, काय त्यांच्या अडचणी आहेत याबद्दल सुद्धा बोलणार आहोत। काल 12 मेला आंतरराष्ट्रीय नर्सिंग डे जगभरामध्ये साजरा झाला। रुग्णांची सेवा करून त्यांचा आजार दूर करणाऱ्या नर्सेस बद्दल समाजामध्ये आदराची भावना असते, पण या सिस्टर्स जर रुग्णांची पर्वा न करता हॉस्पिटलमध्ये नाचगाणी करत असतील तर मुंबईमध्ये अशी घडलेली घटना समोर आली। त्यानंतर प्रसार माध्यमांनी याबद्दल बातम्या दिल्या, यावर बरीच टीकाही झाली, पण तरी सुद्धा परभणीमध्ये पुन्हा असाच प्रकार घडला। नर्सेसनी अशाच प्रकारे बेपर्वा वर्तन केलं असा आरोप होतोय। मुंबई आणि परभणी या ठिकाणी काय काय घडलं ते आपण बघूया। मुंबईमध्ये चेंबूरमधल्या हॉस्पिटलमध्ये घडलेला हा प्रकार बघा। महापालिकेच्या रुग्णालयात चक्क हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता। यावेळी या सिस्टर्सनी जोरजोरात गाणी लावली आणि या गाण्यांवर नाचही केला। या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी नर्सेसनी दिवसभर OPD बंद ठेवली होती। रुग्णालयामध्ये जे रुग्ण येत होते त्यांना निर्लज्जपणे या सिस्टर्सनी चक्क खासगी रुग्णालयात जायला सांगितलं। मुंबईच्या महापालिका रुग्णालयात फेब्रुवारी महिन्यात घडलेला हा प्रकार नंतर उघडकीला आला आणि याविरुद्ध बरीच ओरडही झाली। पण एवढं सगळं घडत असताना रुग्णालयाचे डीन किंवा इतर वरिष्ठ डॉक्टर्स कुठे होते, त्यांनी नर्सेसना का रोखलं नाही हा प्रश्न उरतोच। या घटनेची आता प्रशासनानं दखल घेतली आहे। यावर 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करू अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्थायी समितीला दिली। घडलेला प्रकार चुकीचाच आहे आणि यावर नक्की कारवाई होईल असं सार्वजनिक आरोग्य समितीचे सदस्य प्रशांत कदम यांनी म्हटलंय। त्या निमित्ताने जी चौकशी बसवलेली आहे तर चौकशीचा अहवाल आज आयुक्तांकडे सादर होण्याची शक्यता आहे। आयुक्त त्यावर निर्णय घेतील की जर दोषी असतील तर काय कारवाई करायची। अशा प्रकारची घटना ही चुकीची आहे। घटना जी घडली ती सत्य घटना आहे आणि ती घडली आहे ती चुकीची घडली, कारण शासकीय रुग्णालय असू दे किंवा कुठले प्रायव्हेट रुग्णालय असू दे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कार्यक्रमांचं आयोजन करून म्हणजे साऊंड वगैरे लावून रुग्णांना त्रास होण्यासारखी कारवाई, कारण हॉस्पिटल म्हटलं की सायलेन्स झोन असतो आणि त्या ठिकाणी सायलेन्स झोनच्या नियमाचं उल्लंघन करण्यात आलं। मुंबईमध्ये एवढं सगळं झाल्यानंतर तरी राज्यभरातल्या सिस्टर्सनी यापासून धडा घ्यायला हवा होता, पण यावर कहर म्हणजे परभणीमध्ये सुद्धा सिस्टर्सनी अशाच प्रकारे धिंगाणा घातला। 12 मे हा परिचारिका दिन। या दिवशी काहीतरी विधायक कार्यक्रम करण्याऐवजी परभणीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये घडलं काय तर DJ लावून सिस्टर्सनी केलेला नाच। या सिस्टर्सनी खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समोर हा धिंगाणा घातला। या सगळ्यावर कडी म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर जावेद अथर, निवासी वैद्यकीय अधिकारी प्रकाश डाके यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी स्टेजवर बसून हा सगळा धिंगाणा पाहत होते। आम्ही हॉस्पिटलला आलेले पेशंटला भेटायला बघतो, इथलं वातावरण तर इथल्या हॉस्पिटलतर्फे काहीतरी इथं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे परिचारिका दिन। तर इथं पूर्ण नर्स वगैरे सगळे कार्यक्रमात व्यस्त आहेत। इथं बेधुंद होऊन ते कार्यक्रमात नाचतायत। सरकारी दवाखान्यामध्ये असला DJ लावणं ही बाब अतिशय वाईट आहे। तसं तिथं तर तो एक शांतता झोन असतो, त्या ठिकाणी असले DJ लावू नये, कारण की इतर पेशंटला त्याचा निश्चित त्रास झाला असणार आहे। त्यामुळे ते ज्या कोणी तो DJ लावून डान्स केला त्याचा आम्ही निषेध करत आहोत आणि इथल्या ज्यांनी ते DJ त्या सरकारी दवाखान्याच्या आवारामध्ये लावण्यासाठी परवानगी दिली त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे असं एक आमचं सामान्य नागरिक मत आहे। हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या सगळ्या प्रकाराबद्दल आता कुणीही बोलायला तयार नाहीये।
ज्यांच्यावर सामाजिक आरोग्याची जबाबदारी आहे त्या नर्सेस आणि डॉक्टर्स अशा प्रकारे वर्तन करत असतील तर ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. या नर्सेस आणि डॉक्टर्सवर कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी होतीये. प्रणाली कापसे आणि पंकज क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या सदस्य मंगला खडसे आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर अमृत गोरुले जे सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत. आपण या दोघांशीही बोलणार आहोत, पण पहिल्यांदा जाऊया मंगलाताईंकडे, कारण त्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं प्रतिनिधित्व करतात. मंगलाताई, आपण बघितलं मुंबईमध्ये हा फेब्रुवारीमध्ये घडलेला प्रकार आहे. आता तो उघडकीला आला, प्रसारमाध्यमांमध्ये त्यावर चर्चा झाली आणि पुन्हा 12 मेलाच जागतिक परिचारिका दिनामध्ये परभणीमध्ये या नर्सेस डीजे लावून नाचल्या. ही दृश्य जर बघितली तर माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला प्रश्न पडतो की ज्या हॉस्पिटलमध्ये आपण औषधोपचारासाठी जातो तिथे जर असं वातावरण असेल तर आपल्याला न्याय मिळणार आहे की नाही? सगळ्यांच्याच नागरिकांच्या मनात हा प्रश्न आहे. तुमचं काय उत्तर आहे ह्याला? मॅडम, ही जी घटना घडली तर जो सायलेन्स झोन आहे तर ह्या सायलेन्स झोन मध्ये घडलेली आहे ह्याच्याबद्दल मी समर्थन करत नाहीये. बरोबर, हे असमर्थनीय भाग आहे. पण जागतिक परिचारिका दिन असल्यामुळे आणि महाराष्ट्र इंटरनॅशनल नर्सेस डे असल्यामुळे महाराष्ट्राबरोबर जगभरामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा अशा ह्या घेतल्या जात आहेत. आणि त्याचबरोबर नर्सेसचं जे काही ज्या 24 तास ड्युटी करत असतात आणि त्यांना जे काही स्ट्रेस टेन्शन असतं आणि हा फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस असल्यामुळे हा 7 म्हणजे पूर्ण आठवडाभर हा साजरा केला जातो. आणि ह्याच्यामध्ये नर्सेसना म्हणजे सर्वांगीण त्यांचा विकास व्हावा आणि ह्या दृष्टिकोनातून त्या स्वतःचा एक नर्सिंग क्लबच्या मार्फत वर्गणी गोळा करून तो पूर्ण आठवडा साजरा करतात. आता जेव्हा ह्याची घटना घडली आपली मुंबईमधली BMCची, तर त्यावेळेस OPD मध्ये हा प्रकार झालेला आहे. आणि OPD मध्ये घडत असताना जवळजवळ तिथे त्या दिवशी त्यांनी OPD 850 रुग्ण तपासलेले आहे डॉक्टर आणि नर्सेसने. त्याच्यामध्ये डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय म्हणजे वॉर्डबॉय नाही, आया ह्या सगळ्याच सामील झालेल्या होत्या. आणि हा आपला एक त्यांचा उत्सव समिती आहे, ह्या समितीने ठरवलेला हे होता प्रोग्राम होता. आणि 1:30 ते म्हणजे त्यांची जी OPD टायमिंग आहे 8 ते 1:30 आणि 1:30 ते 3:30 म्हणजे मध्ये एक ब्रेक आहे त्यांना. आणि त्यांनी हा कार्यक्रम 3:30 ते 5 या दरम्यान केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बरोबर आहे, तुम्ही असं म्हणता की OPD मध्ये बरेच पेशंट्स तपासले त्यांनी आणि नंतर हा कार्यक्रम केला. पण तुम्ही त्याच वेळेला हेही म्हणताय की असं सायलेन्स झोन हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करणं गैर आहे. रुग्णांची, सामान्य नागरिक म्हणून सगळ्यांचीच याबद्दल तक्रार आहे. आणि आता हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर नर्सेसवर आणि त्या नर्सेसना न रोखणाऱ्या डॉक्टरांवर सुद्धा कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा सगळेजण व्यक्त करतायत. काय महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल म्हणून तुमची काय भूमिका आहे? मॅडम, ह्या ठिकाणी जी घटना झालेली आहे मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की त्या नर्सेसच्या किंवा डॉक्टरांच्या रिफ्रेशमेंटसाठी किंवा त्यांनी हे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्यासाठी त्यांना प्रशासनाने कोणत्याही प्रकारची जागा उपलब्ध करून दिलेली नसते. त्यांच्या स्ट्रेस टेन्शनचं घालवण्यासाठी कोणत्याही प्रकारे हे केलेलं म्हणजे कोणत्याही प्रकारे काही सुविधा नाहीये. आणि जर खरंच ह्याच्यामध्ये अशा वेळेस जेव्हा आपण सायलेन्स झोन म्हणतो किंवा पब्लिक न्यूसन्स म्हणतो, पब्लिक न्यूसन्स म्हणजे एखाद्या ST स्टँडवर किंवा एखाद्या बस स्टॉपवर एखाद्या व्यक्तीने जर सिगारेट ओढली आणि त्याच्यामुळे इतर पब्लिकला त्रास झाला तर तो आपण न्यूसन्स म्हणतो किंवा ती एक कायदेशीर गुन्हा आहे. पण तोच जर समजा रिकाम्या ठिकाणी केला तर तो तेवढ्या प्रमाणात नाही. त्या दिवशी OPD बंद होती. हॉस्पिटल ही सार्वजनिक जागाच आहे. ST स्टँडचं उदाहरण तुम्ही देताय. हॉस्पिटल आहे मॅडम, जागा आहे आणि प्रत्येक क्षेत्राची म्हणून सँटिटी असते. आपण डॉक्टर अमृत गोरिलेंकडे सुद्धा जाऊया. सामाजिक विषयाचे ते अभ्यासक आहेत, डॉक्टर आहेत. डॉक्टर अमृत गोरिले, मंगलाताई असं म्हणतात की या नर्सेसवर एक ताण असतो आणि तो ताण काही ना काही प्रमाणामध्ये त्यांना मुक्तपणे थोडंसं वावरता यावं म्हणून हा नर्सेसचा वीकच साजरा करण्यात येतो. चांगल्या सेवेबद्दल बऱ्याच परिचारिकांचा गौरव सुद्धा या सप्ताहामध्ये होत असतो. पण सर्वांगीण विकास म्हणजे डीजेवर नाचणं का, हा प्रश्न निर्माण होतो. सर्वप्रथम IBN लोकमतचे आभार आणि धन्यवाद. कारण या विषयाच्या माध्यमातून तुम्ही एक चांगल्या विषयावर आणि वंचित विषयावर प्रकाश टाकलेला आहे. ज्या प्रतिक्रिया मी पाहिल्या त्याच्यात एक प्रतिक्रिया अशी होती की असं त्यांना त्रास झाला असणार रुग्णांना असं एकाने म्हटलं. म्हणून मला जेव्हा हा विषय कळला तेव्हा मी परभणी आणि मुंबई या दोन्ही रुग्णालयांच्या प्रमुखांशी बोललो.
आता मंगलाताईने जे सांगितलं की 850 पेशंट्स 4 वाजेपर्यंत काढले गेले आणि त्याच्यानंतर ओपीडीला कोणी नसताना या सर्व माझ्या सिस्टर्सनी हा जो काही सोहळा म्हणू आता थोडा वेळ तो सोहळा त्यांनी केलेला आहे. आता पुढे जाऊन सांगतो मी थोडंसं, आता मागून सुरुवात करतो. आपण जेंडर इक्वॅलिटीची गोष्ट करूया. एवढ्यासाठीच ती जेंडर इक्वॅलिटीची की इतर महापुरुषांच्या जयंती निमित्ताने जो काही धिंगाणा शब्द वापरला जातो, सुट्टी असली की त्याला जोडून शनिवार रविवार, त्या निमित्ताने मिळणारी सुट्टी कशी एन्जॉय करायची, हे जे विषय आहेत ते माझ्या या सिस्टर्सनी तसं केलं असेल याबद्दल मला जराही वाटत नाही तशी काही पॉसिबिलिटी. आपण दृश्यांमध्ये बघतोय हॉस्पिटलच्या आवारामध्ये डीजे लावून गाण्यावर सिस्टर्स नाचतायत आणि हा जो वैद्यकीय सेवेचा विषय आहे, सिस्टर्स कडून डॉक्टरांकडून रुग्णांची अपेक्षा असते. असं म्हणताय तुम्ही की ओपीडी बंद करून त्या करत होत्या, पण सायलेंट झोनच्या आवारामध्ये अशा प्रकारे नाचावं का? आणि त्याच्याबद्दल डॉक्टर्स असतील, त्या हॉस्पिटलचे डीन असतील, कोणतीही कारवाई करत नाहीयेत. महापालिकेचा आरोग्य विभाग म्हणतोय की हे चुकीचं आहे, मग याच्यावर कारवाई कधी होणार? आता त्याचाच उत्तर बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला. माझा मुद्दा असा आहे, मी आधी मुंबई बद्दल बोलतो की या मुंबईमध्ये 12 तारखेला जर हा समारंभ झाला असेल तर मला नाही वाटत कोणत्या नर्सेस धाडस करतील की कुठली परवानगी न घेता असा कार्यक्रम करावा. पण हा कार्यक्रम करण्यासाठी मी वारंवार मी सामाजिक विषय का बोलतो, महापुरुषांच्या सर्व अशा तऱ्हेच्या जयंतीला तुम्ही सुट्ट्या देता. महापुरुषांची जयंती अशी हॉस्पिटलमध्ये सायलेन्स झोन मध्ये साजरी नाही होत डॉक्टर. रिसॉर्ट मध्ये करायची का फक्त? नाही, तुमचं असं म्हणणं आहे की हा परवानगीनेच केलेला भाग असेल, पण तोच तर मुद्दा आहे की आरोग्य विभागातले अधिकारी डॉक्टर्स यावर कसे गप्प बसतात आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे का? आरती मॅडम, एक गोष्ट आता लक्षात घ्यायला पाहिजे, माझ्या सिस्टर जर असं बेकायदेशीर वर्तन करायला धजावणार नसतील आणि तरी देखील ते झालं असेल, त्यांनी नको म्हटले, प्रशासनाने नको म्हटले आणि ह्या जर सिस्टर्सनी तसं केलं असेल तर जरूर त्यांची एन्क्वायरी व्हायला पाहिजे. नंबर 1. दुसरं असं की यांना कुणी तुम्ही सुट्टी देत नाही 12 तारखेला हा इंटरनॅशनल डे म्हणून साजरा केला जातो, नर्सेस डे म्हणून. याच्यासाठी त्यांनी ज्या परवानग्या घेतल्या त्या नियमात बसूनच त्यांनी ती परवानगी घेतली असणार याची मला पूर्ण खात्री आहे. प्रश्न एवढाच आहे की सायलेन्स झोन असताना त्यांनी परवानगी का दिली आणि कशी दिली? ह्याला कोण जबाबदार? याला प्रशासन, याला केवळ प्रशासन जबाबदार. आता दुसरा परभणीचा जो मुद्दा आहे ना, धक्कादायक माहिती सांगतो, हे 2 फेब्रुवारीला घडल्याची घटना आता कुणी दिली ह्याची मी जरा सर्वंकष चौकशी केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिथे अंतर्गत धुसफूस असलेल्या एका व्यक्तीनं केली. जेंडर इक्वॅलिटी म्हणजे केवळ पुरुषांनीच असे दिन साजरे करायचे आणि मौज मजा करायच्या, यांनी मौज मजा नाही केल्या. त्या नाचणाऱ्या माझ्या नर्सेसकडे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट अशी लक्षात येईल की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. 24 तास तुमच्या आईच्या भूमिकेमध्ये, 24 तास तुमच्या बहिणीच्या भूमिकेमध्ये, मुलीच्या भूमिकेमध्ये या अहोरात्र सेवा करतात आणि एक दिवस वाईल ऑन ड्युटी सुट्टी घेऊन नव्हे. तुम्ही परिचारिका दिनाचा उल्लेख करतायत. असे वेगवेगळ्या प्रकारचे दिन साजरे होत असतात जगभरामध्ये आणि त्याच्यासाठी सुट्टी घेऊन कोणी डीजे वर नाचत नाही. डॉक्टर अमृत गोरिले, तुम्ही असं म्हणता की याला प्रशासन जबाबदार आहे, सिस्टर्सची यामध्ये काहीच चूक नाही, पण असं नाहीये. सिस्टर्स सुद्धा या सगळ्या सेवेचा एक भाग आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा नैतिक वर्तनाची अपेक्षा आपण करत असतो. याबद्दल आपण आणखीन बोलणार आहोत. एक ब्रेक घेऊया आपण आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. मुंबई आणि परभणीमध्ये परिचारिका दिनाच्या दिवशी किंवा आणखीन कधीतरी या नर्सेसनी डीजे वरून नाच केला हॉस्पिटलमध्ये, सायलेन्स झोनमध्ये, आणि यावरून बऱ्याच क्रिया प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये नेमकं काय चाललंय हे सुद्धा या घटनेमुळे समोर आलेलं आहे. आपण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या सदस्य मंगला खडसेंना विचारूया. मंगलाताई, मुंबई आणि परभणी ही दोन्ही प्रकरणं जी आहेत ती प्रसार माध्यमांमध्ये आली. आरोग्य विभाग असं म्हणतंय की त्या नर्सेसवर कारवाई केली जाईल. आता नेमकं चाललंय काय? म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने याबद्दल काय भूमिका घेतलेली आहे? तुम्ही नर्सेसच्या बाजूने आहात, तुम्ही याचं समर्थन करताय, मग तुमचं या कारवाईला काय उत्तर आहे? मॅडम, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ही रेग्युलेटिंग बॉडी आहे, ऑटोनॉमस आहे आणि ही स्वतः
म्हणजे ज्या नर्सेस आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करणं, त्याच्या एक्झाम घेणं, त्याचबरोबर त्यांच्या बाकी जे काही प्रोफेशनल हे आहे ह्याच्याकडेही लक्ष दिलं जातं. तर आता ह्या बाबतीत एकीकडे परभणीच्या बाबतीत मला असं म्हणायचं की जो अर्धा किलोमीटर अंतरावर हॉस्पिटल पासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हा प्रोग्राम झालेला आहे. ह्याच्यासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घेतलेली आहे. आणि जेव्हा नर्सिंग स्टाफ किंवा डॉक्टर्स ह्यांच्या ह्या प्रत्येक कोणत्याही कार्यक्रमाच्या अगोदर 8 ते 15 दिवसाच्या ड्युट्या लावल्या जातात. जसं दिवाळी सारखा सण असताना सर्वजण आपापल्या घरामध्ये दिवाळी करत असतात, पण नर्सेस ह्या तिथे हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या बरोबर दिवाळी साजरी करतात, त्यांच्यासाठी रांगोळ्या काढतात, दिवे लावतात, आकाशकंदील लावतात आणि त्यांच्या बरोबरीने दिवाळी साजरी करतात. आणि अशा याच्यामध्ये जर हे झालेलं आहे तर जेव्हा आपण एखाद्या सायलेन्स झोन मध्ये हा कार्यक्रम झाला असं जेव्हा म्हणतोय की त्यावेळेस कोणत्या रुग्णाची तुमच्याकडे तक्रार आलेली आहे, ही तक्रार ही रीतसर लेखी असावी, म्हणजे जेणेकरून की डॉक्युमेंटल एव्हिडन्स तुमच्याकडे असावा, तरच त्याच्यावर आपण म्हणता येईल की खरंच बरोबर आहे. तुम्ही असं म्हणताय की लेखी तक्रार पाहिजे असं तुम्ही म्हणताय, पण रुग्णांचे काही नातेवाईक किंवा एक नागरिक म्हणून सुद्धा या गोष्टींवर आक्षेप घेतले गेलेले आहेत. आपण डॉक्टर अमृत गोरिलेंना सुद्धा विचारूया. डॉक्टर अमृत गोरिले, नर्सेस या अत्यंत सेवाभावी वृत्तीनं काम करत असतात, त्यांच्या सुद्धा काही समस्या आहेत, याच्याकडे लक्ष द्यायला हवं असं तुमचं म्हणणं आहे. आणि त्याबरोबर अंतर्गत राजकारण या सगळ्याला जबाबदार आहे असा एक गंभीर आरोप तुम्ही करताय. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता नेमका काय तोडगा काढायचा? म्हणून तुमचं मी सुरुवातीला अभिनंदन केलं की यामुळे शासनाचं थोडस जागं होईल. या नर्सेसचे दोष तुम्ही दाखवले, सर्व मीडियाने उचलून धरलं, तो दोष मी तर मानायला तयार नाही, पण त्यांच्यासाठी तुम्हाला एवढ्या गोष्टी आहेत. हा दुय्यम दर्जाचा पेशा मांडला गेला. आज जगभरामध्ये जो दिन साजरा होतो फ्लोरेन्स नायटिंगेलच्या माध्यमातून, तर तो त्यांचा जन्म 20चा, मृत्यू 10चा, या संबंध काळामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांनी स्वतः खंत व्यक्त केली की त्याने 18,000 पेशंट्सला वाचवलेलं होतं. माझी प्रत्येक नर्स जर वॉर्डामध्ये नसेल तर तो पेशंट जगूच शकत नाही. कारण डॉक्टर म्हणून आम्ही जेव्हा ट्रीटमेंट देतो कामच आहे सेवा करणं, पण त्या कामाच्या स्वरूपाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, अरुणा शानबागच्या केस नंतर तुमच्या लक्षात येईल की पुरुषी अभिनिवेश कसा आहे, त्यांना कोणत्या समस्याला तोंड द्यावं लागतं हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे यांचं एक्सप्लॉयटेशन होतं. या नर्सेसना मिळणारा पगार अर्धा पगार सुद्धा मिळत नाही. बरोबर आहे. तुम्ही हे लिंगभेदाचे विषय मांडताय, नर्सेसच्या समस्यांकडे आरोग्य यंत्रणेचं किती लक्ष आहे हा सुद्धा प्रश्न उरतो. पण तरी सुद्धा मुंबई आणि परभणीमध्ये हॉस्पिटल सारख्या सायलेन्स झोन मध्ये, हॉस्पिटलच्या आवारामध्ये नर्सेस जर अशा प्रकारे डीजे वर नाच करत असतील तर रुग्णांना पूर्णपणे चुकीचा संदेश जातो, समाजामध्ये सुद्धा चुकीचा संदेश जातो. आणि म्हणून परिचारिका दिनाच्या निमित्तानं नर्सेसनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून वागायला हवं, म्हणजे कोणीही तुम्हाला लक्ष करू शकणार नाही. आपल्याला यावर बरीच चर्चा करावी लागणार आहे, पण आता इथेच थांबूया. या निमित्तानं तरी सरकारी हॉस्पिटल्समध्ये नेमकं काय चाललंय याकडे सरकारचंही लक्ष जाईल. इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.